त्याच्या अमूल्य योगदानाला स्मरून 1930 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आणि भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियातल्या शास्त्रज्ञामध्ये सर्वात पहिलं नोबेल पारितोषिक मिळालं असेल तर ते आपल्या डॉक्टर सी.व्ही. रमन यांना मिळालेलं आहे. आणि त्यामुळे पुढे सुद्धा त्यांचे कार्य याच ठिकाणी थांबलेलं नाही. तर 1947 साली बेंगलोरमध्ये त्यांनी रमन संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यानंतर स्वातंत्र्याच्या मिळाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात अनेक संशोधन संस्था, अनेक विद्यापीठ स्थापन करण्यात रामन यांच्या मोलाचा वाटा होता. आणि ह्या सर्व कार्यामुळे संशोधन कार्य, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक या नात्याने केलेलं कार्य, विविध संशोधन केलं ते कार्य, रमन इफेक्ट आहे प्रश्नच नाही, त्याला नोबेल पारितोषिक मिळालेला होता. अनेक संशोधन संस्था स्थापन केल्या, अनेक विद्यापीठ उभारणीत त्यांच्या मोलाचा वाटा होता. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन 1954 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा आपल्या भारत देशाचा सर्वोच्च पुरस्कार, सर्वोच्च किताब बहाल केला सन्मानाने. आणि हे सगळं कार्य होत असताना प्रश्न असा निर्माण झाला की एवढ्या मोठ्या उंचीच्या शास्त्रज्ञानाची कदर जेव्हा 1986 साली भारत सरकारने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याचं ठरवलं, त्यावेळेस आपले डॉक्टर वसंतराव गोवारीकर त्या ठिकाणी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यामध्ये सचिव म्हणून कार्यरत होते. आणि स्वतः ते एक उत्तम शास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांनी काय केलं की डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांचे कार्य नवीन पिढीला स्मरावं, विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तरुणांमध्ये, आम नागरिकांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावं, या उदात्त दृष्टिकोनातून डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या स्मृतीला म्हणू आपण किंवा यांच्या स्मरणार्थ म्हणू हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं. मग आता साजरा आपण तुम्हाला माहीत आहे, नेहमी आपण जयंतीनिमित्त एखादा दिन साजरा करतो किंवा तुमच्या पुण्यतिथी निमित्त साजरा करतो. हे दोन्ही दिवस त्यांनी डॉक्टर वसंतराव गोवारीकरांनी निवडलेले नाहीत. तर त्यांना ज्या दिवशी त्यांनी म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 रोजी जो शोधप्रबंध त्यांनी प्रकाशित केला तो दिवस या तुमच्या राष्ट्रीय विज्ञान दिवसा साजरा करण्याचा तो निवडला. आणि 1987 पासून संपूर्ण भारतवर्षात हा दिवस आजतागायत नियमितपणे साजरा होत आहे. मित्रांनो, असे हे डॉक्टर सी.व्ही. रमन, त्यांना अतिशय दीर्घायुष्य लाभलं होतं. आणि 21 नोव्हेंबर 1970 रोजी वयाच्या 82व्या वर्षी त्यांना या जगातून देवाज्ञा प्राप्त झाली. असे हे आपले डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या नावाने आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस आज या ठिकाणी साजरा करत आहोत. मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी असल्यामुळे आपल्याकडे अजून एक हा उत्तम एक राजयोग म्हणता येईल. आज एक दिवस, पवित्र दिवस, मंगलमय दिवस आहे की आज या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन सुद्धा आपण भारत सरकार, महाराष्ट्र सरकार या ठिकाणी साजरा करत आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. आपल्या मराठीचे कवी कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा आज जयंती आहे. आणि या जयंती निमित्ताने आज मराठी भाषा गौरव दिन आहे. या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सुद्धा मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. मित्रांनो, जेव्हा कुठलाही आपण दिन साजरा करतो तर त्याचे काहीतरी उद्दिष्ट असते, त्याच्या काहीतरी आपल्याला समाजाला काय फायदा होईल याची एक कुठंतरी सुप्त कल्पना त्या ठिकाणी दडलेली असते.
दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व पटवून देणे, त्यांच्या फायद्याबद्दलची जनजागृती करणे, समाजात जागरूकता निर्माण करणे, समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासकांमध्ये विज्ञानाची वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कुतूहल निर्माण करणे इत्यादी उद्देश या राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यामागे आहेत. आणि सर्वात मोठा जर कुठला उद्देश असेल तर मानवी कल्याण. आपण सर्व ज्या काही ॲक्टिव्हिटीज आपण करतो, जे रोजचे दैनंदिन कार्य करतो, आपण जे काही शिकतो, त्या सर्वांचा एकच उद्देश असतो की कुठंतरी या मानवाचं कल्याण व्हावं, मानवाचं जीवन सुकर आणि चांगलं व्हावं, सुखी आनंदी समाधानी जीवन या ठिकाणी व्हावं, असं एक कल्पना त्या ठिकाणी केलेली असते. आणि मानवी कल्याणात विज्ञान क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनावर चर्चा करणे, नवीन संशोधनाची कल्पना या ठिकाणी मांडणे, देशातील वैज्ञानिक विचाराच्या नागरिकांना अधिकाधिक संधी देणे आणि विज्ञानाबद्दल लोकांना प्रोत्साहित करणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करणे, विज्ञानाच्या माध्यमातून समाजातील काही गैरसमज असतील, काही अंधश्रद्धा असतील, त्या सगळ्या दूर करणे आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वैज्ञानिक विचारांचा प्रसार करणे, ह्या सगळ्या गोष्टींचा उद्देश या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यामागे आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नुकताच दावोस या प्रसिद्ध स्वित्झर्लंडच्या शहरामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाली. या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, आपले महाराष्ट्राचे उद्योग मंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब, श्री डॉक्टर पी अंबालकर साहेब, आपल्या महाराष्ट्र शासनाचे उद्योग सचिव, हे सगळे लोक आणि त्यांच्या प्रतिनिधी गट त्या ठिकाणी दावोसला गेला होता. आणि मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की या तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या अनुषंगाने असलेले जे विविध प्रकल्प आहेत, विविध इंडस्ट्रीज आहेत, तर ही जागतिक स्तरावरची जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होती, त्या फोरमच्या माध्यमातून भरघोस प्रकल्प, भरघोस इंडस्ट्रीज बाहेरच्या देशामधून आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी उभी राहत आहे, या ठिकाणी येऊ पाहते आहे. आणि या सर्वांचा फायदा ITIचे विद्यार्थी म्हणून आपल्या सर्वांना भविष्यात होणार आहे. काल आपण एक रोजगार मेळाव्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी महिंद्रा कंपनीचे प्रतिनिधी आलेले होते. त्यांनी सांगितलं की आमच्या 46 क्षेत्रामध्ये हिंगणा MIDC मध्ये प्रकल्प महिंद्राचे चालू आहे, परंतु 2028 मध्ये 1500 एकर मध्ये एक नवीन प्रकल्प इलेक्ट्रिकल व्हेकलच्या त्या ठिकाणी नागपूरला सुरू होत आहे. आणि त्यामध्ये जवळपास 10 ते 20 हजार लोक आपल्या तांत्रिक क्षेत्रातील लागणार आहेत. त्याचा सुद्धा फायदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला तो घ्यायचा आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. नुकतंच आता एक खासदार औद्योगिक एक्सपो नागपूरला संपन्न झाला. आपल्याला सर्वांचे आवडते मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या कल्पकतेतून खासदार औद्योगिक एक्सपोमध्ये सुद्धा विविध इंडस्ट्रीज, विविध उद्योग क्षेत्रातले संचालक लोक, मालक लोक, MD लोक, मॅनेजिंग डायरेक्टर लोक त्या ठिकाणी आले होते. आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्या विदर्भामध्ये भरघोस इंडस्ट्री येत आहेत. आणि मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की ITIचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला यापुढे खूप चांगल्या संधी या ठिकाणी, चांगल्या पगाराच्या, चांगल्या क्वालिटी कामाच्या आणि चांगल्या जीवनमानाच्या संधी तुम्हाला या ठिकाणी भारत देशामध्ये आपल्याला उपलब्ध होत आहेत, आपल्या विदर्भात उपलब्ध होत आहेत. हे सगळं राष्ट्रीय विज्ञान दिन विज्ञानाची कास धरल्यामुळे आणि या विज्ञानाच्या अनुषंगाने आपण करत असलेला जो विकास आहे, त्या अनुषंगाने आपल्याला ह्या सगळं जीवनमान उंचावण्यात आपल्याला भरघोस सहाय्य होणार आहे. मित्रांनो, मी ह्या नसेल नागपूरचं, त्या ठिकाणी तुमचं नागपूर मुंबईला असेल, मुंबईजवळ एअरपोर्ट वगैरे जे भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा विविध विकास आपल्या या विज्ञानाच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. तुम्हाला माहिती असेल
की भारताचा विकास हा वेगाने होत आहे. आपण आत्ताच जागतिक अर्थव्यवस्था जी 4थ्या नंबरची जपान होती त्यांना मागे टाकून आपण त्या जपानच्या ठिकाणी पोहोचलेलो आहात. म्हणजे भारतातली जगातली 4थी अर्थव्यवस्था म्हणून सध्या आता भारताचे नाव जगामध्ये आहे आणि 3ऱ्या नंबरवरती जाण्यासाठी मार्गक्रमण चालू आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे जे मार्गक्रमण आपलं होत आहे हे निव्वळ आर्थिक वाढ नाही, निव्वळ पैशाची आवक जावक नाही, तर त्यामध्ये विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, मानवी